आपली तब्येत थोडीशी खराब झाली, डोकं दुखत असेल, सर्दी खोकला झाला असेल, तर आपण काय करतो, आपण OTC मेडिसिन्स घेतो, ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट. म्हणजे सिनारेस्ट घेतली किंवा सेरिडॉन घेतली आणि ते दुखणं बसवण्याचा आपण प्रयत्न करतो. जर ही सर्दी 15 दिवस पण बरी नाही झाली, जर ही डोकंदुखी थांबायचं नावच घेत नाही आहे कन्सिस्टंटली 4 दिवस 5 दिवस, तर मग तुम्ही काय करता, तुम्ही स्पेशालिस्टला भेटता, न्यूरोलॉजिस्टला भेटणार किंवा तुम्ही ENT स्पेशालिस्टला भेटणार आणि तिथे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करणार. कारण तुम्हाला वाटतं की माझं शरीर चांगलं असणं खूप गरजेचं आहे, कारण मला त्याच्यासाठी जर ते चांगलं राहील तर मी माझं काम पूर्ण चांगलं करू शकेल, मी कार्यक्षम राहू शकेल, मी पैसे कमवू शकेल. तुमचे XYZ जे पण असतात, शरीर चांगलं राहिल्यानंतर, निरोगी राहिल्यानंतर ते सगळं तुम्ही करू शकणार फ्लॉलेसली. आता सेम जसं तुमचं माइंड आहे, ते पण जर आजारी असेल, त्याला पण चांगलं वाटत नसेल, वेंट मिळत नसेल, ओव्हरवेल्म फीलिंग होत असेल, स्ट्रेस येत असेल, एन्झायटी फील होत असेल, तर अशा वेळी सगळ्यात पहिल्यांदा आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन करणार. म्हणजे काय करणार, आपण जाणार, गुगल करणार, एखाद्या मैत्रिणीशी बोलणार, ChatGPT करून बघणार, 2-4 रील्स पाहणार रिलेटेड आणि त्यामध्ये आपण त्याचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर खरंच ते 1 दिवसामध्ये सॉल्व झालं तर समजायचं की हे ओके आहे. पण जर तो विचार, तो स्ट्रेस, ती एन्झायटी, ते सगळं काही जर तुम्हाला त्याच्यामध्ये नाही होत आहे, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 15 दिवस झाले, स्ट्रेस कमी होतच नाही आहे, एक वेंट हवं आहे, कुठेतरी जाऊन बोलावं लागणार आहे, कुठेतरी जाऊन त्या सबकॉन्शियसला रिकामं करावं लागणार आहे, तो रिकामा केल्यानंतर त्याला पॉझिटिव्ह थॉट्सनी भरावं लागणार आहे आणि मग त्याला ओके करावं लागणार आहे. सो त्यासाठी कोणाकडे जायला लागेल, सायकॅट्रिस्टकडे जायला लागेल, काउन्सिलरकडे जावं लागेल. आपोआप नाही होणार, घरी बसून नाही होणार. सो उठा. जर तुम्ही काहीतरी फेस करत आहात तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्ही स्वतः, तुमची ChatGPT, तुमचा गुगल, तुमचा हे ओव्हर द काउंटर थिंग्स नाही आहेत इनफ. जसं शरीराला योग्य करून आपण कामाला लागतो तरच आपलं काम चांगलं होतं, तसंच मनाला, आपल्या माइंडला सुद्धा आपल्याला योग्य करावं लागतं, तरच काम चांगलं होतं, तरच ते कार्यक्षम बनतं, नाही तर नाही बनत. सो उठा,